नमस्कार महिला भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर महिला भगिनींनो, आपण काल जो आहे नागपूर महानगरपालिकेचा सविस्तर जाहिरातीचा व्हिडिओ आपण बनवून टाकला होता, ज्यामध्ये जे आहे 245 पदाकरता जी जाहिरात आहे आपली, त्यामधील प्रत्येक पदासाठी आपण एक्सप्लेनेशन सोबत माहिती दिली होती। तरी अनेक महिलांनी जे आहे जे आपलं GNM पद आहे नर्स परिचारिकाचं, या संदर्भाच्या अनेक शंका जे की त्यांचं समाधान नसल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। कारण का त्यांनी अनेक कमेंट्स केलेले आहेत की सर यासाठी पात्रता काय आहे, अनुभव वगैरे लागणार आहे का वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत। तर आपण त्या सर्व काही या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। जर तुम्ही GNM फ्रेशर जरी असाल तर तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार असेल का किंवा नसेल हे देखील आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावं। तसंच आपण या व्हिडिओमध्ये ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला कोणतं स्टडी मटेरियल बेस्ट राहील व आपला क्रॅश कोर्स कसा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये पाहून घ्या, जी नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आहे त्या ही तब्बल 245 जागांसाठी आहे। इतर संवर्गासाठी देखील ही पदे भरले जात आहेत, ज्यामध्ये फक्त GNM साठी ठेवण्यात आलेली पदे जी आहेत जी 52 आहेत, म्हणजेच की 52 जागांकरता ही जी आहे जाहिरात आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी आरक्षणीय जागा आहेत या ठिकाणी भरावयाच्या, ते या ठिकाणी मुद्देसूद तुम्ही पाहू शकता। तर ज्या कोण्या कॅटेगरी करता समजा जागा नसतील तर ते डायरेक्टली ओपन मधून इन जनरल कॅटेगरीमधून अर्ज अप्लाय करू शकतात, त्यामध्ये काही डाऊट नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या, खेळाडू प्रवर्ग वगैरे हे सर्व या ठिकाणी इलिजिबल असणारे आहेत। प्रत्येकासाठी या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। तर ही झाली थोडक्यामध्ये जागांची माहिती। आता आपण त्यानंतर पाहू की नेमकं यासाठी जी पात्रता आहे ती कोणती ठेवण्यात आलेली आहे। तर इतर संवर्गाकडे लक्ष न जाता आपण मुख्यतः आपल्या जो नर्स परिचारिका म्हणजेच की GNM यासाठी जी ठेवण्यात आलेली शैक्षणिक अर्हता आहे ती पाहूया। तर यामध्ये काय म्हटलं आहे की HSC नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स, म्हणजे की तुमचं 12वी नंतर GNM होणं आवश्यक आहे, ट्रेड जो आहे तो नर्सचा। तर यामध्ये तुमचं फक्त 12वी नंतर GNM हे या ठिकाणी पात्र असणार आहे व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन, तर नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलेलं देखील तुमचं असणं आवश्यक आहे। जर तुमच्याकडे हे असेल रजिस्ट्रेशन केलं नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, अन्यथा तुमचा अर्ज त्या ठिकाणी जे की पात्र राहणारा नाही आहे। तर ह्या दोन गोष्टी आहेत फक्त, यासाठी सर्व या ठिकाणी जे फ्रेशर्स आहेत ते देखील इलिजिबल असतील, पात्र असतील, आणि जे एक्सपिरियन्स्ड आहेत ते देखील या ठिकाणी पात्र असणार आहेत। नो डाऊट्स यामध्ये कोणत्याही प्रकारची काही अट वगैरे ठेवण्यात आलेली नाही आहे। तर तुम्ही कोणतेही असाल, कोणत्या बॅकग्राऊंडमधून, तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता, कसल्याच प्रकारची शंका नाही आहे। फक्त HSC नंतर तुमचं हे ट्रेड असलं पाहिजे व त्यासोबत नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे। तर ही झाली याची पात्रता। तर वेतन श्रेणीमध्ये देखील तुम्हाला चांगला वेतन मिळणार आहे, जो की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं। 35,000 पासून 35,400 पासून तुमचं वेतन सुरू होत आहे, तर 1,22,800 आसपास तुमचं जे आहे वेतन संपत आहे। तर हे खूप चांगल्या लेवलची पोस्ट आहे। त्यानंतर पाहू आपण पुढचा जो आहे याचा नेमकं परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम काय असणार असेल। तर यामध्ये आता आपण पाहू नेमकं परीक्षा पद्धती काय आहे नर्स परीक्षेसाठी आणि GNM साठी। तर यासाठी तुम्ही आपला जो क्रॅश कोर्स आहे तो जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला ही जी नगरपालिकेची एक्झाम आहे तुम्ही इझिली क्रॅक करू शकता, कारण का त्यामध्ये आपण तुमचा टेक्निकलचा जो तांत्रिकीचा GNMचा अभ्यास आहे तो परिपूर्ण कव्हर केलेला आहे व त्यासोबत नॉन टेक्निकल म्हणजेच की मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य हे देखील आपण तुम्हाला कव्हर करून दिलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही महागडे कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल, ज्या ठिकाणी तुम्हाला 2,000-3,000 लागतील व तसेच महागडे पुस्तके देखील घेण्याची गरज पडणार नसेल। आपले नोट्स आणि टेस्ट सिरीजद्वारे व आपल्या YouTube सिरीज मार्फत आपण तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर करून घेणार आहोत। ज्या महिला भगिनींना आपला क्रॅश कोर्स घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर, जो की 8956434511 या नंबरवर तुम्ही मेसेज करून व्हॉट्सअपला सर्व काही सॉफ्ट कॉपी स्टडी मटेरियल घेऊ शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलला कनेक्ट होऊ शकता। तेथून ते सर्व काही घेऊन तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता। तर या ठिकाणी पाहून घ्या, नर्स परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम किंवा जो परीक्षा पद्धत आहे ती आहे मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य, ज्यामध्ये 15 प्रश्न असणारे आहेत, जे की तब्बल 15 जे म्हणजे की 60 प्रश्न असणार आहेत त्याची, आणि तांत्रिकीचे 40 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणारे आहेत। म्हणजेच की 60 + 40 120 + 80 म्हणजे की 200 गुणाची तुमची या ठिकाणी परीक्षा होणारी आहे। तर 200 गुणाची परीक्षा असणारी आहे। तर तांत्रिकी संबंधित विषय जे आहेत जे TCS ने दिलेले आहेत तेच आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे। तर इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेमध्ये तुमचे तांत्रिकीचे प्रश्न असणारे आहेत, आणि जे पेपर लँग्वेज आहे ती देखील मराठी आणि इंग्लिश
इंग्लिश दोन्हीही असणारी आहे. तर या प्रकारे तुमच्या थोडक्यामध्ये जो अभ्यासक्रम जो पेपर पॅटर्न आहे तो थोडक्यात असणार आहे. तर आता अभ्यासक्रमामध्ये सांगायचं झालं तर जे काही GNM-चा तांत्रिकीचा सिलेबस आहे TCSने दिलेला तोच असणार असेल आणि मराठीमध्ये मराठी व्याकरण वगैरे, इंग्रजीमध्ये इंग्रजी व्याकरण वगैरे, बौद्धिक चाचणी अचूक पद्धतीने प्रश्न विचारतात आणि सामान्यांमध्ये जो काही आपला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आहे तो सर्व काही यामध्ये कव्हर करण्यात येणारा असेल. तर आपण हे सर्व काही आपल्या YouTube सिरीज मार्फत व आपल्या जो काही क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये आपण कव्हर करून घेणार आहोतच. तर ज्या महिला भगिनींना जे काही GNMचा संपूर्ण काही क्रॅश कोर्स घ्यायचा असेल तर तो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या. कमी दिवसापासून तयारीला लागलात आतापासून तर परीक्षा येईपर्यंत तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर होईल आणि तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकता. थोडक्यामध्ये अशी होती माहिती. तर याच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे ते येत्या उद्या 26/12 पासून सुरू होणारे आहे. तर 26/12ला याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.